नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर हा आपला दुसरा व्हिडिओ राहणार आहे। जो काही पहिला व्हिडिओ आहे त्याच्यावर आपण 1857 चा जो काही उठाव झालेला आहे त्या 1857 च्या उठावानंतर 1858 पासून जे काही भारतात व्हाईसरॉय तयार झाले त्यांच्यावर आपण पहिला व्हिडिओ तयार केलेला आहे। आणि 1857 च्या अगोदरील जे काही बंगालचे गव्हर्नर म्हणा किंवा बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल म्हणा, याच्यावर हा आपला पहिला व्हिडिओ राहणार आहे। म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासावर व्हाईसरॉय घ्या किंवा जे काही गव्हर्नर वगैरे असतील त्यांच्यावर दोन व्हिडिओमध्ये सगळे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय आपण कंप्लीट केले आहे असं समजून घ्या। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ हा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, कारण की जे काही बंगालचे गव्हर्नर म्हणा, भारताचे गव्हर्नर जनरल, बंगालचे गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय यांच्यावर इतिहासावर एक प्रश्न किंवा दोन प्रश्न हे असतात म्हणजे व्हिडिओ हा आपला महत्त्वाचा राहणार आहे। हा तुमचा म्हणा आधुनिक भारताच्या इतिहासावर पहिला व्हिडिओ असा समजून घ्या। आणि याच्यानंतर जे काही 1857 च्या उठावानंतर 1858 पासून लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता, तो तुमचा काय राहणार आहे दुसरा व्हिडिओ। याच्यामध्ये बेसिक गोष्टी थोड्याफार समजून घ्या। पहिला जर म्हटलं समजून घ्या, तुम्हाला दिला आहे की बंगालचे गव्हर्नर पहिले पद, म्हणजे भारतातील जर तुम्हाला असं जर दिलं की भारतातील सर्वोच्च पद कोणते म्हटलं तर सुरुवातीला बंगालचे गव्हर्नर फक्त एवढे पद दिले होते। त्याच्यानंतर बंगालचे गव्हर्नर नंतर याला हा शब्द ऍड झाला जनरल, म्हणजे नंतर काय तयार झाले म्हटलं फक्त बंगालचे गव्हर्नर जनरल असे दुसरे पद तयार झाले। बंगालचे गव्हर्नर जनरल नंतर जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो गव्हर्नर जनरल नंतर भारताचा गव्हर्नर जनरल झाला। म्हणजे बंगाल सोबत मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांत हे दोन प्रांत त्याला मिळाले। म्हणजे बंगालचे गव्हर्नर नंतर कोणते पद तयार झाले म्हटलं तर भारताचे गव्हर्नर जनरल। आणि 1857 च्या उठावानंतर भारताचे गव्हर्नर जनरल याच्यानंतर कोणता पद तयार झाला म्हटलं भारतामध्ये जो काही ब्रिटिश साम्राज्य होतं त्याच्यातलं सर्वात मोठं पद म्हणा तर तो काय राहणार आहे, भारताचा काय राहणार आहे, तुमचा व्हाईसरॉय राहणार आहे। या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की सर्वात अगोदर बंगालचे गव्हर्नर, नंतर बंगालचे गव्हर्नर जनरल, म्हणजे हा 1 नंबरवर घ्या। त्याच्यानंतर 2 नंबरवर राहील बंगालचे गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर 3 नंबरवर भारताचे गव्हर्नर जनरल आणि सर्वात शेवटी जर म्हटलं भारत स्वतंत्र होण्यापर्यंत काय राहणार तुमचा भारताचा व्हाईसरॉय। या पद्धतीने काय होत गेली तुमची पद तयार होत गेली। त्याच्यावर थोडंसं आणखी माहिती जर घेतो म्हटलं वर्षानुसार जर लक्षात ठेवतो म्हटलं की ते दिलाय तुम्हाला। बंगालचे गव्हर्नर हे जे काही पद राहणार आहे ते 1754 पासून तर 1774 पर्यंत राहणार आहे। पहिले जर बंगालचे गव्हर्नर जनरल जर विचारले तर ते राहणार आहे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी एकूण 2 वेळा हे पद भूषवलेले आहे। किती वेळा? 2 वेळा पद सांभाळले असं लक्षात ठेवा। 2 वेळा पद सांभाळले, एक 1754 मध्ये आलेली होती, त्याच्यानंतर 1765 असं लक्षात ठेवा की हे काय राहणार आहे त्यांची दुसरी वेळ राहणार आहे। बंगालचे गव्हर्नर पद 1754 पासून तर 1774 पर्यंत रॉबर्ट क्लाइव्ह पहिला बंगालचा गव्हर्नर असं लक्षात ठेवा। नंतर बंगालचे गव्हर्नर हे जे काही पद होते याचे त्याच्यानंतर बदलून बंगालचे गव्हर्नर जनरल हे पद झाले। म्हणजे जनरल हा शब्द काय झाला तिथे ऍड झाला। हे पद वर्ष जर विचारलं 1774 पासून किती 1774 पासून तर किती राहणार आहे 1833 पर्यंत। पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग असं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल, आता बंगालचे गव्हर्नर जनरल पासून कोणते पद तयार झाले म्हटलं तर भारताचे गव्हर्नर जनरल आणि तिथून काय राहणार आहे तुमची भारताची काय राहणार आहे व्हाईसरॉय राहणार आहे। पहिले भारताचे गव्हर्नर जनरल जर विचारले तर 1833 पासून तर 1858 किंवा 57 म्हणू शकता तुम्ही, 1858 पर्यंत विल्यम बेंटिंग हे काय राहणार आहे तुमची भारताचे गव्हर्नर जनरल राहणार आहे। त्याच्यानंतर इकडे भारताचे व्हाईसरॉय जर विचारले 1858 पासून तर 1947 पर्यंत हे पद चालले आहे। आणि 1858 ला पहिले व्हाईसरॉय कोण म्हटलं तिथे काय राहणार आहे लॉर्ड कॅनिंग हे तुमचं उत्तर राहणार आहे।
म्हणजे पहिले भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग, पहिले भारताचे गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आणि बंगालचे पहिले गव्हर्नर जर म्हटलं तर काय राहणार आहे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 2 वेळा हे पद भूषवलेले आहे। ही माहिती काय करा तुम्ही लक्षात ठेवा। एकदम सोपं आहे समजण्यासाठी। व्यवस्थित जर तुम्ही नोट्स वगैरे जर बनवत असेल तर तुमचा याच्यावर कन्फर्म 1 किंवा 2 गुण काय राहणार आहे, नक्की तुम्हाला मिळणार आहे। व्यवस्थित नोट्स बनवा। महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला पाहायचं आहे। पहा इथे जो काही तुमचा पहिला बंगालचा गव्हर्नर दिला होता हा राहील तुमचा रॉबर्ट क्लाइव्ह राहणार आहे। इथे जी काही दुसरी लाईन राहणार आहे याला IMP करून घ्या, कारण की याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारते तुम्हाला। पहिला बंगालचा गव्हर्नर कोण म्हटलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे तुमचं रॉबर्ट क्लाइव्ह राहणार आहे। 1757 मध्ये 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली। प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, तर इथे तारीख वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवा। प्लासीची लढाई झाली। या प्लासीच्या लढाईमध्ये विजय मिळवला आणि प्लासीची लढाई झाल्यानंतर हे एक बंगालचे गव्हर्नर पद निर्माण झाले आणि पहिले बंगालचे गव्हर्नर कोण म्हटलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे रॉबर्ट क्लाइव्ह। प्लासीच्या लढाईमध्ये त्यांनी काय केलेला होता विजय मिळवलेला होता। म्हणजे जे काही पॉईंट राहणार आहे सर्व महत्वाची, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या। इथे 2 वेळा बंगालचे गव्हर्नर हे पद भूषवले मी तुम्हाला आता सांगितलं आहे। 1757 इकडे किती राहणार आहे 1765 मध्ये दुसऱ्यांदा आलेले होते। बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था काय केलेली होती त्यांनी लागू केलेली होती। ती कधी लागू केली म्हटलं तर 1700 किती राहणार आहे 65 मध्ये। बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू करणारे गव्हर्नर कोण म्हटलं किंवा बंगालचे गव्हर्नर कोण म्हटलं त्याचं उत्तर सुद्धा काय असायला पाहिजे तुमचं रॉबर्ट क्लाइव्ह असायला पाहिजे। त्याच्यानंतर 1773 मध्ये जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट आला त्यानुसार ही जी काही दुहेरी शासन व्यवस्था होती ही दुहेरी शासन व्यवस्था काय करण्यात आली रद्द करण्यात आली, म्हणजे समाप्त करण्यात आली। म्हणजे याच्यानंतरची जे काही गव्हर्नर राहणार आहेत त्यांनी काय केली होती, यांनी जी काही दुहेरी शासन व्यवस्था आणलेली होती ती दुहेरी शासन व्यवस्था काय केली त्यांनी 1773चा जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट राहणार आहे त्याच्यानुसार काय केलेली होती ती समाप्त केली होती। आता ती दुहेरी शासन व्यवस्था काय आहे म्हटलं तरी ती लक्ष द्या थोडं। क्लाइव्हने आता दुसरा जो काही तुमचा गव्हर्नर राहणार आहे तो दुसरा दिलाय तुम्हाला वॉरन हेस्टिंग। याचा जो काही कार्यकाळ राहणार आहे तो 1772 ते 1700 किती राहणार आहे 85 मध्ये। क्लाइव्हने म्हणजे याच्या अगोदर जे काही गव्हर्नर होते त्यांनी लागू केलेली जी काही दुहेरी राज्यव्यवस्था होती ती काय केली आहे त्यांनी रद्द केली। कोणत्या रेग्युलेटिंग ऍक्टने म्हटलं तर 1773 चे जे काही रेग्युलेटिंग ऍक्ट होते, जे काही रेग्युलेटिंग ऍक्ट होते त्याच्यानुसार काय केली आहे त्यांनी दुहेरी राज्यव्यवस्था काय केलेली आहे त्यांनी रद्द केलेली आहे। किती दिलाय तुम्हाला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट सरकारने काय केला त्यांनी पारित केला आणि त्याच्यानुसार ही काय केली दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली। 1773 मध्ये बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, आता इथे जनरल हा शब्द ऍड झालेला आहे, म्हणजे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण म्हटलं तर याचं उत्तर काय राहणार आहे वॉरन हेस्टिंग राहणार आहे। म्हणजे इथे एक लक्षात ठेवा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण राहणार आहे वॉरन हेस्टिंग। 1773चा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल यानुसार त्याच्या नियंत्रणात आणखी एक बंगाल सोबत मुंबई आणि एक काय प्रांत आलेला होता तुमचा मद्रास। म्हणजे इथे 3 प्रांत त्याच्या हाताखाली होते, एक मुंबई, मद्रास आणि एक काय म्हणणार आहे तुम्ही बंगाल। हे 3 प्रांत त्याच्या हाताखाली होते 1773चा जो काही कायदा राहणार रेग्युलेटिंग ऍक्ट त्याच्यानुसार। त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकाळात आणखी काय झालेलं म्हटलं तर 1773 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय काय केलेले होते स्थापन केले वॉरन हेस्टिंग यांनी 1773 मध्ये। ह्या ज्या काही 2-3 घटना राहणार आहेत ते 1773 मध्ये झालेले आहे। त्याच्यानंतर जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली कोणी वॉरन हेस्टिंग यांनी। हा सुद्धा पॉईंट काय राहणार आहे तुमचा महत्वाचा राहील। जिल्हाधिकारी म्हणा किंवा कलेक्टर जो काही कर गोळा करणारा राहतो तसा पद इथे कलेक्टर तयार केलेला होता कर गोळा करण्यासाठी। कर गोळा करण्यासाठी काय केलेला होता त्यांनी जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर हे पद काय केले होते त्यांनी तयार केलेले होते।
असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गुलामगिरी प्रथा काय केली त्यांनी, नष्ट केली. म्हणजे त्यांच्या काळात आणखी एक ही महत्वाची गोष्ट की वॉरन हेस्टिंग यांनी गुलामगिरी प्रथा काय केलेली आहे, नष्ट केलेली आहे. 1784 पर्यंत 1784चा जो काही क्विट्स इंडिया ऍक्ट होता यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची काय केलेली होती त्यांनी स्थापना. हा अति महत्वाचा म्हणा. बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना कोणाच्या काळात झाली म्हटलं तर त्याचं उत्तर असायला पाहिजे वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंगचा काळ 1772 ते 1785. 1784चा क्विट्स इंडिया ऍक्ट आणि 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यासोबत कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय आणि कलेक्टर पदाची निर्मिती कोणी केली आहे, वॉरन हेस्टिंग यांनी केली आहे. त्याच्यानंतरचं गव्हर्नर जनरल पाहू आपण. इथे दिलाय तुम्हाला लॉर्ड कॉर्नवॉलिस, महत्वाचा राहील लॉर्ड कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस वरून कायम धारा हा शब्द लक्षात ठेवा. इथे का दिलाय, इथे सुद्धा काय दिलाय तुम्हाला का दिलाय, याच्यावरून हा शब्द लक्षात राहतो. कायम धारा पद्धत लागू केली. कुठे कुठे केली म्हटलं तर बिहार आणि एक का राहणार आहे बंगाल, या दोन प्रांतात लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काय केली आहे, कायम धारा पद्धत लागू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात दरोगा अधिकारी का राहणार आहे, प्रत्येक जिल्ह्यात दरोगा अधिकारी नेमण्यात आले. यांनाच म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय सनदी सेवेचे काय म्हणतात, जनक म्हणतात. कारण की त्यांनी ICS परीक्षा घेण्यासाठी काय केलेली आहे, भारतात सुरुवात केलेली आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला भारतात ICS परीक्षा घेण्यासाठी कोणी सुरुवात केली तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे, लॉर्ड कॉर्नवॉलिस. किंवा भारतीय सनदी सेवेचे म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहे म्हटलं तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे, लॉर्ड कॉर्नवॉलिस असायला पाहिजे. हे 2-3 महत्वाचे पॉईंट दिले आहे. इथे पहा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या काही काळात झालेली आहे ती चालू झालेली आहे. म्हणजे ICS परीक्षा घेण्यास सुरुवात जर म्हटलं तर लॉर्ड कॉर्नवॉलिस ही गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नंतरचं तुम्हाला गव्हर्नर जनरल दिलेला आहे लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली याचा कार्यकाळ जर पाहतो म्हटलं तर 1798 ते 1805 जवळपास 7 वर्षापर्यंत तो पदावर होता. आता याच्या काळात कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या म्हटलं तर इथे तुम्हाला दिलेली आहे की वेलस्ली हा स्वतःला बंगालचा सिंह समजत होता. याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहे, म्हणून याला व्हेरी IMP करून ठेवा. बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेले आहे. स्वतःला बंगालचा सिंह मानून घेणारा खालीलपैकी गव्हर्नर जनरल कोण म्हटलं तर त्याचं उत्तर असला पाहिजे लॉर्ड वेलस्ली. स्वतःला बंगालचा काय समजत होता, तो सिंह समजत होता लॉर्ड वेलस्ली. तैनाती फौजेचा वापर कोणी केला म्हटलं तर कोण राहणार आहे, लॉर्ड वेलस्ली. आता ही तैनाती फौज काय होती म्हटलं तर जी काही ब्रिटिशची फौज होती ती राजाकडे ठेवायची. त्या फौजेचा पूर्ण खर्च कोण करणार होता, राजा करणार होता. पण त्या फौजेवर हुकूमत म्हणा किंवा नियंत्रण कोणाचे म्हटलं तर नियंत्रण कोणाचे राहणार आहे, ब्रिटिश फौजेची राहणार आहे. म्हणजे ती तैनाती फौज राजाकडे तैनात करून ठेवायची, पूर्ण खर्च राजा करेल. पण त्या फौजेवर नियंत्रण कोणाची किंवा हुकूम कोणाची म्हटलं तर कोणाची राहणार आहे, ब्रिटिशांची राहणार आहे. अशी तैनाती फौज होती. सर्वात अगोदर तैनाती फौज स्वीकारणारे कोण म्हटलं तर निजामांनी सर्वात अगोदर तैनाती फौज स्वीकारलेला आहे 1798 मध्ये. याच्यावर सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन झालेले आहे. सर्वच्या सर्वच पॉईंट IMP राहणार आहे. म्हणजे जी काही PPT मी तयार केलेली आहे याच्यामध्ये सर्व पॉईंट महत्वाचे राहणार आहे, म्हणून व्यवस्थित नोट्स बनवा. तैनाती फौज स्वीकारणारे पहिले कोण म्हटलं तर कोण राहणार आहे, निजाम राहणार आहे. साम्राज्य जर विचारलं तर पेशव्यांनी 1802 मध्ये पेशव्यांनी लढाई हरलेली होती, इंग्रज मराठा लढाई. त्याच्यामध्ये पेशव्यांनी 1802 मध्ये तैनाती फौज स्वीकारली. त्याच्यानंतर अयोध्या जो काही प्रांत होता यांनी तैनाती फौज कधी स्वीकारली म्हटलं तर 1801 मध्ये. म्हणजे अयोध्या प्रांतानंतर पेशव्यांनी 1802 मध्ये इंग्रज मराठा युद्ध हरल्यानंतर तैनाती फौज स्वीकारली. आणि सर्वात अगोदर कोणत्या प्रांताने तैनाती फौज स्वीकारली म्हटलं तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे, निजाम असायला पाहिजे. यांनी 1798 मध्ये तैनाती फौज स्वीकारलेली आहे. आता हे तैनाती फौजीची सुरुवात कोणी केली म्हटलं तरी ते वेलस्लीच्या अगोदर जे काही डुप्ले होते यांनी काय केलेली आहे, तैनाती फौजीची काय केलेली आहे सुरुवात केली होती. जे पोर्तुगीज गव्हर्नर होते, हे काय होते, पोर्तुगीज गव्हर्नर. तैनाती फौजीची कल्पना म्हणा किंवा सुरुवात कोणी केली म्हटलं तर डुप्लेंनी केलेली आहे. त्याच्यानंतर लॉर्ड वेलस्ली यांच्या काळात एक महत्वाची घटना, कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची काय केली आहे त्यांनी स्थापना केली आहे. महाविद्यालयावर
शक्यतो क्वेश्चन विचारत नाही, पण तैनाती फौज स्वीकारणारे पहिले इकडे जर विचारलं तर निजाम राहणार आहे साम्राज्य. पेशव्यांनी 1802, अयोध्या 1801. तैनाती फौजीचा वापर कोणी केला म्हटलं तर लॉर्ड वेलेस्ली यांनी साम्राज्य विस्तार करण्यासाठी. आणि बंगालचा सिंह स्वतःला मानून कोण घेतो म्हटलं तर लॉर्ड वेलेस्ली राहणार आहे. ही महत्वाची पॉईंट इथे राहणार आहे. त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला लॉर्ड हेस्टिंग दिलेला आहे. याचा कार्यकाळ 1813 ते 1823. जवळपास 11 वर्ष हा इथे होता गव्हर्नर जनरल म्हणून. आता याच्या काळात काय कोणकोणत्या महत्वाच्या घटना झाल्या म्हटलं तर सर्वात महत्वाची आणि पहिली घटना राहणार आहे की यांनी पेंढाऱ्यांचा काय केलेला होता, बंदोबस्त केलेला होता. याला IMP पॉईंट करा. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करणारा गव्हर्नर जनरल कोण म्हटलं तर उत्तर राहणार आहे तुमचा लॉर्ड हेस्टिंग. व्यवस्थित लक्षात ठेवा पॉईंट. त्याच्यानंतर मद्रास प्रांतामध्ये त्यांनी रयतवारी पद्धत सुरू केली. इथे प्रांत लक्षात ठेवा. मद्रासमध्ये त्यांनी रयतवारी आणि पंजाबमध्ये महालवारी केलेली आहे. इथे मद्रासमध्ये लक्षात ठेवा, मद्रासमध्ये काय केलेले आहे त्यांनी रयतवारी आणि पंजाबमध्ये जर म्हटलं तर पंजाबमध्ये काय केलेले आहे त्यांनी महालवारी. ही पद्धत काय केलेली होती त्यांनी कर गोळा करण्यासाठी चालू केलेली होती. त्याच्यानंतर कुळांना संरक्षण देणारा काय म्हणता कुळ कायदा म्हणायची. कुळ कायदा, कुळांना संरक्षण देणारा कुळ कायदा काय केला त्यांनी संमत केल्या. म्हणजे 2-3 गोष्टी फक्त याच्यामध्ये IMP राहणार आहे की पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला, मद्रासमध्ये रयतवारी आणि पंजाबमध्ये काय राहणार आहे महालवारी लॉर्ड हेस्टिंगच्या काळात. त्याच्यानंतर इकडे दिले आहे तुम्हाला नंतरचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग. इथे विल्यम लक्षात ठेवा. लॉर्ड विल्यम बेंटिंग. आता यांच्या काळात कोणकोणत्या महत्वाच्या घटना झाल्या म्हटलं तर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल हा होता. त्याच्यानंतर बंगालच्या जागेवर भारत हा शब्द ऍड झाला. म्हणजे बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणा आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण म्हटलं तर तो लॉर्ड विल्यम बेंटिंग राहणार आहे. त्याचा कार्यकाळ आहे 1828 ते 1832 पर्यंत. जवळपास 5 वर्ष तो पदावर राहिलेला आहे. याच्या काळात महत्वाची जर घटना जर घेतो म्हटलं तर सती प्रथा बंदी केली त्यांनी 1829 मध्ये. तिथे राजा राममोहन रॉय यांचं 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना येते आणि त्यांचं सुद्धा सती प्रथेसंबंधी काय आहे त्यांचे सुद्धा लेख वगैरे लिहिले आहे, पुस्तक वगैरे. इथे सती प्रथाबंदी वगैरे जर म्हटलं तर यांनी कधी कायदा केला म्हटलं तर कधी राहणार आहे तुमचा 1829 राहणार आहे. ही एक घटना व्यवस्थित लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या काळात. त्याच्यानंतर 1835चा मेकॉलेचा जो काही शिक्षणानुसार भारताचा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत आहे तो त्यांनी काय केला आहे लागू केला. याच्यावर बरेचसे क्वेश्चन नाही विचारत, पण सती प्रथाबंदी कायदा जर विचारला किंवा त्याचं वर्ष जर विचारलं तर 1829 लॉर्ड विल्यम बेंटिंग. किंवा बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल व भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण म्हटलं तर लॉर्ड विल्यम बेंटिंग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला नंतरचा गव्हर्नर जनरल दिलेला आहे. भारताचा गव्हर्नर जनरल आता चालू झाला चार्ल्स मेटकाफ. यांच्या कारकिर्दीत एकच महत्वाची घटना आहे, त्यांना वृत्तपत्राचा काय म्हणता मुक्तिदाता म्हटले जाते. ही एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा यांच्या संबंधी. याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले गेले नाही आजपर्यंत मेटकाफमध्ये. आणि यांच्या कार्यकाळात असं म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं कोणत्याही घटना घडलेल्या सुद्धा नाही. त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग दिलेला आहे तुम्हाला. त्यांचं कार्यकाळ दिलेला आहे 1844 पासून तर 1848 पर्यंत. जवळपास 4 ते 5 वर्ष हे पदावर होते. त्याच्यामध्ये महत्वाच्या त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटना, भारतात सर्वप्रथम रविवारी सुट्टी यांनी चालू केलेली आहे. म्हणजे जी काही साप्ताहिक राहणार आहे ती कोणाच्या काळात चालू झाली म्हटलं तर लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात चालू झालेली आहे. बालहत्या प्रतिबंध कायदा यांच्या काळातच चालू झालेला आहे. म्हणजे या 2च पॉईंट दिलेले आहे तुम्हाला की जे काय राहणार आहे यांच्या काळात महत्वाच्या राहणार आहे. रविवारी सुट्टी लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर शेवटचा तुम्हाला गव्हर्नर जनरल दिलेला आहे लॉर्ड डलहौसी. इथे यांचा कार्यकाळ मोठा राहील 1848 ते 1856 पर्यंत. जवळ 8 ते 9 वर्ष यांनी पदभार सांभाळलेला आहे. आणि ब्रिटिश साम्राज्याचा जो काही विस्तार राहणार आहे तो पसरवण्यासाठी किंवा साम्राज्य वाढ करण्यासाठी सर्वात मोठे योगदान जर असेल तर ते कोणाचे राहणार आहे लॉर्ड डलहौसीचे राहणार आहे. इथे तुम्हाला फोटोमध्ये जर दिसत असेल तर इथे व्यवस्थित पाहून घ्या. इथे दत्तक वारस काय दिलेला आहे नामंजूर दिलेला आहे. सातारा वगैरे प्रांत दिलेला आहे. इथे
त्यांच्यावर जर समजून घ्या, व्यवस्थित माहिती जर घेतो म्हटलं तर बरेचसे पॉईंट दिलेले आहे लॉर्ड डलहौसी यांच्यावर. आता व्यवस्थित समजून घ्या. सिमला जे काही शहर होतं, सिमला भारताची काय उन्हाळी राजधानी केली, कोणी घोषित केली किंवा कोणाच्या कार्यकाळात झाली म्हटलं तर काय म्हणणार आहे, लॉर्ड डलहौसी, हा पहिला पॉईंट. त्याच्यानंतर सेनेत भारतीयांची संख्या काय केली, त्यांनी कमी केलेली होती. सेनेत भारतीयांची संख्या कोणी कमी केली म्हटलं तर त्याचं उत्तर लॉर्ड डलहौसी असायला पाहिजे. त्याच्यानंतर इकडे दत्तक वारस नामंजूर करून संस्थाने काय केली, खालसा केली. म्हणजे जे काही राज्य वगैरे किंवा एखादा प्रांत दिला असेल त्याचा एखादा समजून घ्या शासक वगैरे असेल, त्यांना जर समजून घ्या त्यांचं अपत्य वगैरे नसेल तर ते दत्तक वगैरे घेऊ शकत नाही किंवा त्यांचं साम्राज्य दुसऱ्याला हँडओव्हर करू शकत नाही, असं तो का राहणार आहे, दत्तक वारस नामंजूर. दत्तक वारस नामंजूर करून काय केली आहे, सर्व संस्थाने काय केली, त्यांनी खालसा केली. याच्यानुसारच सर्व संस्थाने खालसा करून साम्राज्याचा काय केला, त्यांनी वाढ केला. आणखी त्यांच्याबद्दल पॉईंट दिलेले आहे तुम्हाला. दक्षिण ब्रह्मदेश जो काही होता तो भारताशी जोडला, म्हणजे ते प्लस लक्षात ठेवा. दक्षिण ब्रह्मदेश जो काही राहणार आहे तो कोणाशी जोडला म्हटलं तर कोणाशी राहणार आहे, भारताशी. त्याच्यानंतर नानासाहेब पेशवे यांना जे काही पेन्शन मिळत होतं ते पेन्शन काय केलं, त्यांनी बंद केलेलं होतं. म्हणजे मोठे मोठे निर्णय घेतले त्यांनी. आणि हे जे काही निर्णय राहणार आहे एकदम कठीण निर्णय होते. या कठीण निर्णयामुळेच नंतर काय राहणार आहे तुमचं, यांचा कार्यकाळ जर घेतो म्हटलं इथे 1856 कार्यकाळ दिलेला आहे तुम्हाला. आणि जे काही यांनी समजून घ्या खालसाकरण, त्याच्यानंतर पेशवे यांचे पेन्शन वगैरे बंद करून 1856 पर्यंत काळात होते ते. 1857चा काय झाला त्याच्यानंतर उठाव, म्हणजे 1857च्या उठावासाठी हे सुद्धा एक काय होते, मोठे कारण होते असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर यांच्या काळात एक चांगली गोष्ट घडलेली आहे. 1853 मध्ये भारताची जी काही पहिली रेल्वे राहणार आहे, मुंबई ते ठाणे धावणारी 53 किलोमीटर, हे यांच्या काळात धावलेली आहे. जी इंधनावर म्हणजे कोळसा वगैरे म्हणा, इंधनावर धावणारी पहिली रेल्वे कोणाच्या काळात धावली म्हटलं तर काय म्हणणार तुम्ही, लॉर्ड डलहौसी यांच्या काळात 1853. 1854 मध्ये पोस्ट ऑफिस कायदा लागू केला त्यांनी. आणि पोस्ट विभाग कराची येथे पहिले पोस्ट तिकीट कधी आले म्हटलं तर कधी म्हणणार आहे तुम्ही, 1852. हे तिकीटवर क्वेश्चन नाही विचारत. 1853 मध्ये महत्वाची गोष्ट, एक पहिली रेल्वे भारतातील मुंबई ते ठाणे या दरम्यान धावलेली आहे. यांना 3 डबे होते. डबेवर क्वेश्चन जर विचारला एकदम डीप मध्ये, पहिला डबा होता सिंध, दुसरा डब्बा साहिब आणि तिसरा डब्बा कोणता होता, सुलतान. आणि जर 1854 बद्दल जर विचारलं समजून घ्या लॉर्ड डलहौसी यांच्या काळात, तर पोस्ट ऑफिस कायदा आणि 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे ह्या गोष्टी काय करा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यांच्या काळात घडलेली आणखी एक महत्वाची गोष्ट, 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणी लागू केला म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात काय झालेलं आहे, विधवा पुनर्विवाह कायदा लागू झालेला आहे. 1857 मध्ये सगळ्यांनाच माहित आहे की मुंबई, कलकत्ता आणि मद्रास हे जे काही शहर राहणार आहे, इथे विद्यापीठांची स्थापना झालेली आहे यांच्या काळात, लॉर्ड डलहौसी यांच्या काळात 1857 मध्ये. भारतातील इंग्रजी साम्राज्याचा जनक कोण म्हटलं तर लॉर्ड कोण राहणार आहे, डलहौसी. साम्राज्य विस्तार वाढ करण्यासाठी त्यांनी खालसा धोरण अवलंबले होते. आधुनिक भारताचा जनक असे सुद्धा त्यांना म्हटले जाते, लॉर्ड डलहौसी यांना आधुनिक भारताचे जनक. त्याच्यानंतर इकडे डलहौसीच्या कठीण निर्णयामुळे 1857चा उठाव झाला असं काय आहे, जे काही इतिहासकार राहणार आहे त्यांचं म्हणणं आहे की डलहौसीने ज्या काही समजून घ्या कठीण निर्णय घेतलेले आहे, पेशव्यांचे काय पेन्शन बंद करणे, त्याच्यानंतर इकडे समजून घ्या विधवा पुनर्विवाहामुळे लोकांची नाराजी होती, आणि एक समजून घ्या तिकडे काय राहणार आहे तुमचं खालसा धोरण, हे जे काही कठीण निर्णय राहणार आहे त्यांच्यामुळे 1857चा उठाव घडण्यासाठी ती मोठी गोष्ट राहणार आहे असं इतिहासकारांचं काय राहणार आहे, म्हणणं राहणार आहे. इथे जे काही 1857 पर्यंत तुमचे बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल हे जे काही राहणार आहे ते सर्व जे काही 10-12 गव्हर्नर जनरल आहे त्यांची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आणि जे काही भारताची व्हॉइसरॉय राहणार आहे याच्यावर आपण अगोदरच एक व्हिडिओ आणलेला आहे, म्हणजे सर्व बंगालचे गव्हर्नर पासून तर व्हॉइसरॉय पर्यंत सर्व माहिती तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा,
सर्व जे काही पॉईंट मी काढलेले आहे सर्व महत्त्वाचे राहणार आहे. व्यवस्थित नोट्स बनवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त काय करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.